या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। कल्याण रेल्वे स्टेशनवर एक बेवारस बॅग आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र ही बॅग जेव्हा ट्रॅफिक पोलिसांनी उघडून पाहिली तर त्यात काही पैसे आणि दागिने आढळून आले आहेत। वाहतूक पोलिसांनी प्रवाशाला शोधून त्याची बॅग त्याच्या हवाली केली आहे। दरम्यान आज सकाळच्या सुमारास कल्याण स्टेशन येथे सरकत्या जिना शेजारी एक बॅग बेवारसरित्या पडली होती। काही नागरिकांचे त्या बॅगेकडे लक्ष गेले। त्यांनी याबाबत जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांना याची माहिती दिली। दरम्यान वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डरने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व बॅगेची झडती घेतली असता या बॅगेत नवीन कपडे, चांदीचे दागिने व 30,000 रुपये रक्कम असल्याचे आढळून आले। यावेळी पोलिसांनी या बॅग मालकाचा शोध सुरू केला व बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या सहाय्याने वाहतूक पोलिसांनी बॅग मालकास संपर्क केला। यावेळी लक्ष्मीदास गुप्ता असे या प्रवाशाचे नाव होते। आज सकाळी ते पत्नी व मुलासह उत्तर प्रदेशहून कल्याणला आले होते, तर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर घरी जाण्याची घाई असल्याने बॅग स्टेशनवरच विसरले होते। दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुप्ता यांनी आपली बॅग परत मिळाली, त्यामुळे त्यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश शिरसाठ यांनी देखील ट्रॅफिक वॉर्डन व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। कल्याण स्टेशनवर तसं कायमच वर्दळ असते। तिथे आमचे 2 अंमलदार, 3 वॉर्डन असे लोक नेमलेले असतात। ॲक्च्युली आमचं वाहतूक नियमन करणं काम आहे, परंतु आज जिथं स्टेशनला एक्सिलेटर बनवतं काम चाललेलं आहे, तिथे एक बेवारस बॅग पडलेली होती आणि तशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमचा स्टाफ पाटील आणि चव्हाण आणि वॉर्डन तिथे गेले। आता बॅग बेवारस असल्यामुळे थोडं भीतीचं वातावरण होतं, तरी देखील आमच्या पोलिसांनी मोठ्या धैर्याने व हिमतीने ती बॅग उघडून पाहिली असता त्या बॅगमध्ये नवीन कपडे होते आणि एक छोटा पर्स होता, त्याच्यामध्ये 30,000 रुपये रोख आणि चांदीच्या काही वस्तू होत्या। अशा वस्तू मिळाल्या। त्यानंतर मग त्याने बॅगेवरनं थोडं ट्रेस केलं, माहिती काढली, रिक्षावाल्यांना विचारपूस केली असता त्या व्यक्तीचं नाव मिळालं, त्या व्यक्तीला बोलवलं, त्याला दाखवलं बॅग। त्याने म्हटलं की ही माझीच बॅग आहे। स्वतःची बॅग आणि त्याचे ते पैसे त्याला सुपूर्द करण्यात आलेले आहेत। तरी मी माझ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करतो की त्यांनी असंच काम करत राहावं। यापुढे देखील पाकिटमार किंवा चेन स्नॅचिंग वगैरे होईल तर तात्काळ ॲक्शन घ्यावी व जनतेला सहकार्य करावे। ये बैग जो है पुलिस ने वापस दी है। हमारा बैग स्टेशन पे छूट गया था रिक्शा स्टैंड के इधर, और बैग मिला हमको। पुलिस स्टेशन में आए थे हम लोग, मिल गया हमारा बैग। जितना पैसा था, ज्वेलर्स था, कपड़े थे नए नए, सब हमको मिल गया सही सलामत। हमारा आज का दिन बहुत अच्छे है और पुलिस को बहुत बहुत धन्यवाद। हमारे तरफ से सबको धन्यवाद है। आपका नाम? मेरा नाम लक्ष्मी बाबू गंगासागर गुप्ता, कल्याण में रहता हूँ, तिलक चौक में। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। झमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही झमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।